शिंदेंचा स्ट्राइक रेट, गद्दारी आणि भ्रष्टाचारात सर्वात जास्त संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात। संजय गायकवाड हा गुंड प्रवृत्तीचा फालतू विचारधारेचा माणूस, यशोमती ठाकूरांचा निशाणा। शिंदेंच्या लाडानं वाया गेलेला अडाणी खासदार बळवंत वानखेडेंचा घणाघात। संजय गायकवाडांचं समर्थन नाही, मात्र काँग्रेसच्या 3 पिढीच्या जे पोटात होतं तेच राहुल गांधींच्या ओठात आलं। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, आरक्षणाचे खरे मारेकरी काँग्रेसच असाही थेट आरोप। पक्षाने आदेश दिल्यास संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल, सुजय विखे पाटलांचं विधान। बाळासाहेब थोरातांना थेट आव्हान। आश्वासनानंतरही धनगर बांधव उपोषणावर ठाम। काल मुख्यमंत्र्यांकडून आरक्षणाबाबत आश्वासन, मात्र एसटी सर्टिफिकेट द्या, उपोषण सोडू, आंदोलकांची भूमिका। उरणमधील ओएनजीसीतून तेल गळती, खोल समुद्रातून जाणाऱ्या पाईपलाईनमधून गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू। अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, तब्बल 40 दिवस ठेवलं कारागृहात शारीरिक आणि मानसिक छळ। 3 IPS अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। ई-पीक पाहणीला 8 दिवसांची मुदतवाढ, 23 सप्टेंबरपर्यंत इंटरनेट विना करता येणार पाहणी। नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी संधी। आजपासून UPI व्यवहार मर्यादेत बदल, एका व्यवहारात 5 लाखांपर्यंत कर भरणा शक्य। डिजिटल पेमेंटसाठी NPCI कडून नवी नियमावली। भंडाऱ्यात महाराष्ट्र मध्य प्रदेश राष्ट्रीय महामार्गाच्या कडा लोकार्पणापूर्वीच कोसळल्या, अवजड वाहनांमुळे अपघाताची शक्यता। राज्यातील सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या पदभरतीचा दुसरा टप्पा, लवकरच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 50,000 पदभरती। नाशिकच्या निफाडमध्ये रोड रोमियोंना भर रस्त्यात चोप, शाळेच्या गेटवर उभं राहून विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्यांना चपलांचा प्रसाद। मुंबईतल्या व्यावसायिकानं डेटिंग ॲपच्या नादात गमावले 2 कोटी, शेअर्स गुंतवणुकीतून जास्त लाभ देण्याचा आमिष दाखवत फसवणूक।